आपल्याकडे जर का कोणी लक्ष देत नसेल, आपल्याला सिरियसली घेतलं जात नसेल, तर एक सोपा मार्ग म्हणजे असं काहीतरी बोलायचं ज्याच्यामुळे काहीतरी खळबळ उडेल आणि चर्चा होईल. अशीच एक चर्चा म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सेनेमुळे भाजपा सत्तेत आली. आता हे ऐकून एकतर तुमच्यापैकी अनेकांना हसू तरी येईल किंवा राग तरी. कोणामुळे कोण सत्तेची फळं चाखतंय हे सर्वश्रुत आहे, पण वाटेल ते बोलण्याला जाते काय? शिंदे सेनेतले बरेचसे नेते कधी कधी हुक्की आली की बोलत असतात असं काहीतरी. लेटेस्ट उदाहरण म्हणजे पुण्याचे सध्या तरी शिंदे सेनेत असलेले नेते रवींद्र धंगेकर यांचं आहे. भाजपावर टीका करताना त्यांना याचंही भान राहिलं नाही की आपण महायुतीमध्ये आहोत आणि आपल्याच सहकारी पक्षाबद्दल बोलत आहोत, तेही पातळी सोडून. रवींद्र धंगेकरांचे भाजपावर नेमके काय आक्षेप आहेत? टीका करूनही धंगेकरांना भाजपा सिरियसली घेत नाहीये का? केवळ रवींद्र धंगेकरच नाही तर शिंदे सेनेतले कोण कोण महायुतीमध्ये राहून भाजपावर ते टीका करतायत, सर्वांचा थोडक्यात आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.